कोकणातील प्रत्येक घटनेवर असणार आहे आमची नजर। शेती, राजकारण, समाजकारण, क्रीडा, मनोरंजन आणि बरच काही। आपण पाहताय कोकणातील वेगवान न्यूज चॅनल के न्यूज कोकण। गॅस सिलेंडर टंचाईचा फटका। म्हसळा तालुक्यात हॉटेल व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ। घरगुती गॅस सिलेंडर देखील मिळणार 45 दिवसानंतर। निकेश कोकचा म्हसळा। इराण आणि अमेरिका इस्रायल यांच्या सुरू असलेल्या युद्धाची झळ आता थेट म्हसळा तालुक्यातील हॉटेल व्यावसायिक आणि गृहिणींच्या स्वयंपाकावर पडताना दिसतेय। तालुक्यात मोठ्या प्रमाणावर गॅसचा तुटवडा निर्माण झाला असून हॉटेल व्यावसायिकांना मिळणारे व्यावसायिक गॅसचा पुरवठा बंद करण्यात आला आहे। परिणामी तालुक्यातील छोटे व्यावसायिक आणि हॉटेल चालक यांच्यावर आपले हॉटेल बंद ठेवून उपासमारीची वेळ आली आहे। शहरातील काही हॉटेल चालकांनी नामीशक्कल लढवत गॅसऐवजी आता चुलीवर जेवण करून आपला उदरनिर्वाह करण्याची तयारी दाखवली आहे। घरगुती सिलेंडर देखील 45 दिवसांनी मिळणार असल्याने महिला वर्गात स्वयंपाक करण्याबाबत चिंता निर्माण झाली आहे। गॅस पुरवठा नियमित न झाल्यास हॉटेल व्यावसायिक आणि महिला वर्ग मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्याच्या तयारीत असल्याचे समजते। माझं नाव संदीप माणिकराव गावाने, हॉटेल श्री सिद्धी चालक। मागील काही दिवसापासून अमेरिका आणि इराण यांच्यात युद्ध चालू आहे। त्याच्यामुळे जे काही आता सध्या गॅस तुटवडा झालेला आहे, त्या गॅस तुटवड्यामुळे मसळ्यातील हॉटेल व्यावसायिकांना कमर्शियल सिलेंडर मिळत नाही। आता माझे काही मित्र आहेत, चहावाले आहेत, चायनीजवाले आहेत, माझं हॉटेल आहे, हे सगळेजण आता सध्या उपासमारीच्या वेळेवर आलेले आहे। त्यामुळं शासनाने याच्याकडे त्वरित लक्ष देऊन आम्हाला कमर्शियल सिलेंडर मिळवून द्यावेत ही विनंती।